माझं नाव ज्योती अंकुश कागदे आहे. मी वाशी तालुक्यामधून आले आहे. तुम्ही बघत असाल की सगळे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यातील सगळे प्रशासनार्थी युवा प्रशासनार्थी या ठिकाणी मूक मोर्चासाठी जमलेले आहेत. तर सरकारने मुख्यमंत्री युवा प्रशासनार्थी ही योजना जी आमच्यासाठी चालू केली होती, जे सुशिक्षित बेरोजगार होते त्यांना हा सरकारने 6 महिन्यासाठी का होईना रोजगार दिला होता. त्याच्याबद्दल सर्व या ठिकाणी प्रशासनार्थी ते सरकारचे आभारी आहेत. पण जसं की एकनाथरावजी शिंदे आपले मुख्यमंत्री ज्यावेळेस कार्यकालामध्ये होते त्यावेळेस त्यांचं एक स्टेटमेंट आहे की त्यांनी सांगितलं की असं कुठलंही सरकार नाही की त्यांनी आतापर्यंत ही आमच्या बेरोजगारांसाठी एखादी योजना आणली आणि त्या योजनेमार्फत या बेरोजगारांना कायमस्वरूपी म्हणा अशा योजनेमधून त्यांना रोजगार मिळावा अशी योजना स्थापनच केली नाही. पण माझ्या कार्यकाळामध्ये ही मुख्यमंत्री युवा प्रशासनार्थी अशी एक योजना मी चालू केली आहे. त्याच्यामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार होते त्या बेरोजगारांना 6 महिने का होईना त्यांना कुणाला 5,000 असेल, 6,000, कुणाला 8,000 असेल, 10,000 हे मानधन देऊन सुद्धा त्यांना योजनेमध्ये मी तर असं म्हणतो की 6 महिने त्यांचा कार्यकाल संपला तरीसुद्धा त्यांना त्याच आस्थापनेमध्ये आहे त्या ठिकाणीच त्यांना परमनंट जॉब मिळून देईल असं त्यांनीच त्यांचं स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं. की मग आता आमच्या या सुशिक्षित बेरोजगारावर अशी वेळ आलेली आहे की आमचा कार्यकाळ कुणाचा 13ला, कुणाला 16 फेब्रुवारीला, कुणाचा 21 फेब्रुवारीला, कुणाचा 27 फेब्रुवारीला संपण्यात येणार आहे. तर मग सरकार आमच्या या गोष्टीची का दखल घेत नाही की असं सांगितलं जातं की म्हणजे 6 महिन्यानंतर तुम्ही आता घरी बसू शकता. मग आता आमच्याकडे प्रश्न आहे की परत पण आम्ही पहिले बेरोजगार होतात, आता शिकून पहिले बेरोजगार होतात, आता आम्ही प्रशासनार्थी म्हणून सुद्धा बेरोजगार आहोत. तर आमचं एकच मागणं आहे की सरकारला मायबापाला आमचे सगळे बघा आमच्या महिला छोटे छोटे लहान विद्यार्थी घेऊन मुलं बाळा घेऊन आलेलं आहेत. कुणी हे बघा हे मॅडम पायाने अपंग आहेत, त्यासुद्धा या ठिकाणी कुटुंब मूक मोर्चाला चालत येईल. खेडोपाडीमधून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामधून जवळपास 1.5 लाख या ठिकाणी प्रशासनार्थी आहेत. या धाराशिव जिल्ह्यामधून 3 ते 4 हजार प्रशासनार्थी आहेत. तर अशांचा प्रश्न मला वाटतं की सरकारने जरा थोडीशी आमची दखल घ्यावी म्हणून आम्ही या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन आता आमच्या की 5-6 दिवसामध्ये 8 दिवसाखाली कुणाचा कार्यकाल संपत आहे. तर मग आम्हाला घरी बसल्यानंतर पहिलं पण आम्ही बेकारच होतो आणि आता पण शिक्षण घेऊन प्रशिक्षण घेऊन आम्ही परत पण बेकारच आहोत ना. मग सरकारने सांगितल्याप्रमाणे आम्हाला आमच्या आहे त्या आस्थापनेमध्ये रुजू करून घ्यावा, आमचा कालावधी वाढवून आहे त्या आस्थापनेमध्ये आम्हाला रुजू करून घ्यावा अशी आमची विनंती आहे सरकार. नमस्कार, माझे नाव बालाजी उत्तरेश्वर सराटे, सलगरामड्डी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. आम्ही आता सर्वजण मुख्यमंत्री कार्यकारी युवा प्रशिक्षण अंतर्गत जेवढे का आस्थापनेवर लागले आहेत, प्रत्येक आरोग्य विभाग, तलाठी विभाग, शिक्षण विभाग, विविध शासकीय विभागामध्ये सर्व इथले युवक लागलेले आहेत. आपल्या सर्वांचं ग्रॅज्युएशन युवक आहेत आणि जे आता सरकारनं आम्हाला सांगितलं की 6 महिने तुम्ही प्रशिक्षण घ्या आणि 6 महिने प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही आम्हाला काहीतरी आस्थापनेवर तुम्हाला कायमस्वरूपी करू असं GR मध्ये नमूद केलेलं आहे. 4.5 मध्ये आस्थापनेला तर कार्याची गरज असेल तर तुम्हाला तिथं आस्थापनेनुसार तुम्हाला घेऊन टाकू. कारण आता मी आरोग्य विभागात असल्यामुळं आरोग्य विभागात कामाची अत्यंत गरज आहे. आमच्या आरोग्य विभागात कोणच परमनंट नाही आणि जे परमनंट नाहीत तरीसुद्धा आम्ही जे परमनंट आहेत त्याला 1 लाखच्या पुढे प्लस आहेत. प्रत्येक शिक्षकाला 1 लाखाच्या अधिक पगार आहे. परंतु आता आमचे जे मित्र आहेत जे फक्त 10,000, 8,000, 6,000वरती विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलेत. DED होऊन कुणाकुणाचं 4-4, 5-5 वर्ष झालं. पण आपलं मायबाप सरकारनं आम्हाला एक युवा प्रशिक्षणाअंतर्गत 6 महिन्याचे ट्रेनिंग द्यासाठी आम्हाला दिलं. परंतु आता आम्ही 6 महिने ट्रेनिंग घेतल्यानंतर करायचं काय हे आता सर्वात मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आमचे जे अख्ख्या महाराष्ट्रभर जे युवकांनी लागलेत त्यांचा एक मोठा प्रश्न आहे. नाही तर आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर सरकारनं काहीतरी आम्हाला घेणं गरजेचं आहे. हे कारण 6 महिने आम्ही दुसरीकडलं जॉब सोडून कुणाचा धंदा असेल, कारण सरकारनं 6 महिन्याचं प्रशिक्षण काढलेलं होतं. सरकार काहीतरी मायबाप सरकार करेल ह्या ह्याच्यावर आम्ही 6 महिन्यासाठी तिथं रुजू झालो. दुसरीकडले 50-50, 40-40 हजार पगार सोडून 6,000, 10,000, 8,000 ह्या एवढं मानधन असून सुद्धा शासकीय एक काम आहे म्हणून आम्ही तिथं रुजू झालो. परंतु सरकार आता काहीच दखल घेत नाही. आम्हाला बेदखल करण्याचं सरकारचं एक दिशा दिसायला आहे. परंतु असं केलं तर आम्ही आत्मदहन करेन हे मी सर्वांच्या महाराष्ट्राच्या युवकांसाठी सांगतो. मी स्वतः
मी आत्मध्यन करून आणि आमरण उपोषणासाठी मी स्वतः बसणार आहे. सर्वजण इथं मला मान्य दिले धाराशिव जिल्हा आणि जे तुकाराम बाबा तिने सुद्धा आमचं एक युवकासाठी लढण्यासाठी महाराष्ट्रभर लढत आहेत आणि आम्हाला फक्त 6 महिने नाही तर पुढे काहीतरी सरकारनं काहीतरी करावं. कारण कॉन्ट्रॅक्ट बेसवर असू किंवा आम्हाला जे आता परिपत्र देणार आहेत, तुम्ही 6 महिने प्रशिक्षण घेतलं, त्याच्यात असं नमूद केलं की शासनाचा काही संबंध राहणार नाही. हे शासनाचा असून सुद्धा काही संबंध येणार नाही, हे असं शासनाचं दिलेलं आहे. बघा तुम्ही काही करता तुम्ही. मी पंचशीला लिमराज चव्हाण, आरोग्य विभाग वाशी, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय इथं डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून युवा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत कार्यरत आहे. आणि आत्ताच आपल्याला कौशल्य विभागाअंतर्गत आकडेवारी मिळालेली आहे आपल्या जिल्ह्यातली, धाराशिव जिल्ह्यातली. तर त्याच्यामध्ये पदवीचे 3287, डिप्लोमा आणि ITI झालेले 817 आणि 12वीवरचे 845 असे एकूण युवा प्रशिक्षणार्थी आपल्या जिल्ह्यामध्ये 4949 असे आहेत. तर आता जास्तीत जास्त 26 तारखेपर्यंत हे युवा प्रशिक्षणार्थी कार्यमुक्त होणार आहेत. तर त्याच्यानंतर त्याच्या पुढचं काय आहे भविष्य, तर युवा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत एकतर प्रशिक्षणार्थी योजना ही 6 महिने ते 36 महिने असा कालावधी असायला हवा. तर 6 महिने जर अनुभव प्रमाणपत्र घेतलं तर त्याचा अनुभव म्हणून पण त्याचा उपयोग काही होणार नाही. तर त्याचा एकतर 36 महिने कालावधी वाढवावा, जेणेकरून आम्हाला स्पर्धा परीक्षा जर दिली, त्यामध्ये निवड जर झाली तर त्याच्यामध्ये आम्हाला गुणांकन पद्धत वाढवून मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे आम्हाला अंशकालीन निदेशकचं आरक्षण 10% मिळणं गरजेचं आहे. आणि पुढचा मुद्दा म्हणजे अशा पद्धतीचे जे जिल्हा स्तरावरती खाजगीकरणाचे जे टेंडर निघत आहेत, तिथून मनुष्यबळाचा जो पुरवठा करण्यासाठी जे टेंडर जिल्हा परिषद अंतर्गत किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत जे निघतात ते बंद व्हायला पाहिजेत. तिथून त्या खाजगीकरणाच्या माध्यमातून जी युवकांची जी आहे पिळवणूक होत आहे आणि जो फंड आलेला आहे, मनुष्यबळाचा जो फंड आलेला आहे जिल्हा स्तरावरती, प्रत्येक विभागामध्ये तो फंड उपलब्ध आहे. प्रत्येक विभागामध्ये आउटसोर्सिंग उपलब्ध आहे. तर त्या ठिकाणी आउटसोर्सिंग बंद करून त्या ठिकाणी आम्ही जे प्रशिक्षणार्थी आहोत त्या प्रशिक्षणार्थीला डायरेक्ट शासन तू प्रशिक्षणार्थी, डायरेक्ट युवक असा संबंध ठेवणं गरजेचं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी एवढीच निर्णय घेणं आम्हाला सध्या तरी अपेक्षित आहे, म्हणजे आमच्यावरती बेरोजगारीची वेळ येणार नाही.